नमस्कार. मजासवाडी सर्वजनगरचा आजचा एक महत्त्वाचा दिवस. आजच्या दिवशी भूमिपूजन 1 जुलैच्या दिवशी आज आपण भूमिपूजन केलेले आहे. एक अडचण दिसण्यात आली की पाऊस मोठ्या प्रमाणात होता आणि आपण आवाहन देखील केलेलं आहे की फक्त कमिटी आणि मंत्रा आणि त्यांचे बोलवलेले गेस्ट असेच लोकांसाठी होतं. परंतु काही सभासद देखील त्या ठिकाणी आलेले. आपण विनंती केलेली की कसं आहे की इतरांना बोलवलं गेलं नव्हतं. तर त्या सगळ्यांसाठी सर्वात प्रथम आम्ही आमच्या पूर्ण टीमकडून माफी मागतो की तुम्हाला अडचण झाली, परंतु आपण एक चांगला कार्यक्रम करणारच आहोत. त्यावेळेस आपण सगळ्यांना बोलूच. तर बनेसाहेब, भूमिपूजन आज जे झालेलं आहे, ज्याची लोक आतुरतेने वाट पाहत होते, ज्या दिवशी चेक घ्यायला देखील आले त्या दिवशी पण त्यांच्यात खूप एक्साइटमेंट होती आणि आज प्रत्यक्ष आपल्या पुनर्विकासाचं भूमिपूजन आज संपलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम झाला. तर त्याबद्दल आपल्या सभासदांना काय? नमस्कार. खरंच आपल्या पुनर्विकास प्रकल्पाच्या दृष्टीने आजचा हा सर्वात महत्त्वाचा आणि शुभ दिवस होता. मागचा 15 वर्षाचा संघर्ष आणि त्याच्यानंतर आज उजाडलेला हा चांगला दिवस, सुवर्ण दिवसच म्हणेन मी. कारण प्रत्येक संघर्ष हा माणसाला रडवतो पण पुढे घडवतो देखील. त्या पद्धतीने आज आपला पुनर्विकास हा घडतोय आणि त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे. अनेक अडचणीवर मात करत आपण इथे पोचलेलो आहोत आणि आज भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला एक खंत मला राहिली की आम्ही कमिटीची लोक फक्त होतो, कारण तसा प्रोटोकॉल होता. सरकारने येलो अलर्ट आणि आपण आजची परिस्थिती पाहिली असती तर लोक कुठेतरी अटकली असती पावसा पाण्यामध्ये, प्रवासामध्ये त्यांची अडचण झाली असती. त्यामुळे जो निर्णय आम्ही घेतला तो योग्यच होता. परंतु हा कार्यक्रम मुहूर्त ठरल्याप्रमाणे चांगला मुहूर्त असल्या कारणाने आणि चांगले पंडित त्यांनी इंदोरवरून मागितले होते आणि ही पूजा जी काय होती, गणेश पूजन होतं किंवा भूमिपूजन होतं, होम हवन होतं, ते सगळं शास्त्रोक्त पद्धतीने पद्धतशीर त्यांनी केलं आणि खरंच आपल्या पुनर्विकासाची जी प्रक्रिया आहे ती आज म्हणजे भूमिपूजनाच्या याने पुढे जाणार आहे. सगळे कार्यक्रम चांगले व्यवस्थित पार पडले. फक्त मी मगाच म्हटल्यामुळे आणि कमलेश म्हटल्यामुळे एक खंत आहे की काही लोक आले होते त्यांना परत जायला लागलं. काही लोकांना यायची इच्छा होती पण ते येऊ शकले नाहीत आणि आम्ही सुद्धा आग्रह करू शकलो नाही. पण त्यांच्यासाठी आज हा विकासकाचा प्रोग्राम तसा होता, लिमिटेड संख्येमध्ये. आपला एक भरगच्च कार्यक्रम आपण लवकरच करणार आहोत. आपला जो सोसायटीचा इव्हेंट आहे अशाच पद्धतीने, फक्त आता पावसामुळे आपल्याला इन हाऊस करावा लागेल. तर लवकरच आपण प्लॅन करून तुम्हाला सांगू. तर एकंदरीत समाधानाची गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि यापुढे आता पुनर्विकासाच्या कामाला, बांधकामाला, बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्याला सुरुवात होणार आहे. आणि आजच्या या भूमिपूजनमध्ये अजून एक गुड न्यूज सगळ्या सभासदांपर्यंत मला वाटतं तुम्ही आज जाहीर करावं आताच. नक्कीच. तुम्हाला माहिती आहे असेल की आपला संघर्ष चालू असताना काही लोकांचे पुनर्विकासाला विरोध असताना सदनिक रिक्त करत नव्हते, त्यावेळी आपल्या अनेक मीटिंग झाल्या. त्या तुम्हाला लक्षात असेल, काही लोक उपस्थित होती. 5 मे रोजी म्हाडाचे CEO बोरीकर साहेब यांच्या कार्यालयात वायकर साहेबांच्या उपस्थितीत मीटिंग झाली होती आणि त्यावेळी आपण सर्वांनी पुनर्विकासाला सहकार्याला पाहिजे अशी भूमिका म्हाडाचे CEO आणि वायकर साहेबांनी सुद्धा मांडली. त्या दिवशी त्यांनी आम्हाला उद्देशून बोलले होते की मी या लोकांना, आपल्या सर्वोदयनगरच्या लोकांसाठी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून घरभाडं वाढवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला काही अडचण आहे का असं आम्हाला विचारलं होतं. त्या दिवशी मी वायकर साहेबांना सांगितलं, साहेब जे लोकांच्या भल्याचं असेल, लोकांना काहीतरी मिळत असेल त्याच्यामध्ये आम्हाला आनंदच आहे, त्यामुळे अडचणीचा प्रश्नच नाही. ती आज वायकर साहेबांनी गोष्ट आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केली. प्रत्येक सभासदाला आत्ता आपण काही जे मला वाटतं महिन्याला 25,625 रुपयेचे भाडं मिळत होतं, ते राऊंड फिगर महिन्याला, प्रत्येक महिन्याला 30,000 रुपये मिळणार आहे. तशी घोषणा वायकर साहेबांनी केलं आणि ते सारांश जे आपल्या विकासकांचे CFO आहेत त्यांनी ते कन्फर्म केलं. इफेक्टिव्ह म्हणजे 1 जुलै 2026 पासून महिन्याला 30,000 भाडं आणि वर्षाचं त्या कॅल्क्युलेशनप्रमाणे 3,60,000 असं भाडं होणार आहे. त्याच्यामध्ये आता ते ब्रोकरेज अमुक तमुक ते आता आपण विचार करायचा नाही, राऊंड फिगर. कारण वायकर साहेबांनी तिथे घोषणा केल्यानंतर आम्ही विकासाकडून क्लॅरिफिकेशन घेतलं आणि ते अशा पद्धतीने असणार आहे. आणि जुन्या रेंटमध्ये देखील कोणता बदल नसणार. जुन्यामध्ये काही होणार नाही. इफेक्टिव्ह 1 जुलै आपलं घरभाडं वाढलेलं आहे आणि ते राऊंड फिगर 30,000 झालेलं आहे. ते एक आनंदाची बातमी तुमच्या सगळ्यांसाठी आहे आणि आम्ही त्या ठिकाणी आमच्या वतीने, सोसायटीच्या वतीने ही घोषणा केलेली आहे. वायकर साहेबांनी त्यांचे आम्ही धन्यवाद दिलेले आहेत आणि विकासकांनी ही त्यांची मागणी मान्य केल्याबद्दल विकासकांचे धन्यवाद दिलेले आहेत. आणि ही एकंदरीत आजच्या शुभदिनी
ही एक चांगली सुरुवात झालेली आहे, एक चांगली बातमी देखील आपल्याला मिळाली आहे आणि अशाच पद्धतीने हा आपला पुनर्विकास प्रकल्प चांगल्या पद्धतीने होईल याची आम्हाला खात्री आहे. आणि फक्त हेच नाही तर आता राहिलेलं जे डी विंगचं काम आहे म्हणा किंवा आपलं एबीसीचं रिपेअर म्हणा किंवा प्लानचा पार्ट आहे, पीटीपी, हे सगळ्याच गोष्टी या आता गोष्टी सगळ्या आता फास्ट ट्रॅक फास्ट ट्रॅक वरती होणार आहेत. आपल्याला या महिन्यामध्येच हे सगळं PEEE सप्लिमेंटरी ॲग्रीमेंट प्लॅन सगळं अप्रूव्ह करून खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात करायची आहे. आमची प्रायोरिटी मागच्या वेळी मी व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे, PEEE हे प्रायोरिटी आहे. EBC विंगची काही जी कामं आहेत, PNG वगैरे आहे, ही सगळी आता प्लॅन मंजूर झाल्यानंतर हे साईड बाय साईड प्राथमिकतेने केली जाईल. आणि त्याचबरोबर लोकांना आता सर्व प्लॉट खाली झाले आहे, त्या बांधकामाला सुरुवात काल मला वाटतं कुठेतरी स्लॅबचं वगैरे काम त्यांनी चालू केलेलं आहे, डिविंगचं काम चालू केलं आणि भूमिपूजन झालं. आता फुल फ्लेज ते काम होईल, त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही आणि कुणी अडचणी आणण्याचा प्रयत्न करू नये. तर यापुढे देखील आपण जे कार्यक्रमाचं आता बणेसाहेब म्हणाले त्याचं जे काय अपडेट असेल आपण ते देत राहू. आणि नेक्स्ट जे रेंट आता मिळणार आहे जे सभासदांना ते सप्टेंबरमध्ये मिळणार आहे. सप्टेंबर काल परवा मी सांगितल्याप्रमाणे नेक्स्ट आपला भाड्याचा हप्ता जो आहे तो सप्टेंबरमध्ये, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 3 महिने आणि आपला बॅकलॉगचं आहे ते 3 इन्स्टॉलमेंट आता हे मिळणार आहे ते वाढीव घर भाड्याप्रमाणे मिळेल. तसं कॅल्क्युलेशन करून आपण तो क्लेम करूया आणि आपल्याला ते लोकांना देऊया. तर आपण ही यूट्यूब जी व्हिडिओ बनवत आहोत त्याच्यात खूपशा लोकांना प्रतिक्रिया तर द्यायच्या कमलेश आहेत. त्याच्याबद्दल मी तुला धन्यवाद देईन. आपल्या लोकांना इथे प्रत्यक्ष येता आलं नाही, आज सोहळा पाहता आला नाही, पण त्याच्या डोक्यामध्ये ती कल्पना आली की यूट्यूबद्वारे लोकांना घराबसून ते सोहळा पाहता येईल. मला वाटतं किती 1400 लोकांनी तो पाहिलं. खरंच आम्ही भाग्यवान आहोत, कारण लोकांनी एवढं आतुरतेने मनापासून हे सोहळा पाहिला. या त्याबद्दल खूप 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 समाधानी आहोत. आणि तुला काय म्हणायचं प्रतिक्रिया वगैरे? नाही, मला असं वाटतं की ही यूट्यूबची व्हिडिओ जेव्हा तुमच्यापर्यंत येईल, हे जे काय सगळं चाललेलं आहे त्याच्या दृष्टिकोनातून तुमची जी काय प्रतिक्रिया असेल या कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच टाका. काही सूचना देखील असतील तेही टाका, कारण त्या पद्धतीने आपण पुढे जे काही कार्यक्रम करू, काही जे काय असतील कामं त्याच्यात तुम्हाला नक्कीच म्हणजे ते कन्सिडर केलं जाईल. या कार्यक्रमामध्ये, आजच्या कार्यक्रमामध्ये जसं वायकर साहेब आले होते त्याचप्रमाणे बाळानर साहेब येऊ शकले नाहीत, कारण विधानसभा तिकडे हाऊस चालू आहे. पण त्यांच्या वतीने विश्वनाथ सावंत साहेब आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी आले होते. त्याचप्रमाणे आपल्या वार्डातल्या नगरसेविका शिवानी परब मॅडम त्या देखील आल्या. त्या सर्वांनी आपल्या पुनर्विकासाला आणि कमिटीला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आमचं कौतुक केलं कमिटीने जे काम केलेलं आहे आणि जे करत राहू. त्यांना खात्री आहे की ही कमिटी तुम्हाला आपल्या घरामध्ये नक्कीच घेऊन जाईल आणि तुमच्या स्वप्नातलं घर प्रत्यक्षात उतरेल ही देखील त्यांनी तिकडे व्यक्त केलेलं आहे. त्यांच्यासुद्धा या कार्यक्रमाला आल्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. आणि वायकर साहेबांनी सगळ्यांसाठी एक जी गुड न्यूज दिलेली आहे त्याबद्दल सुद्धा त्यांचे धन्यवाद. आणि मला वाटतं हे जे काही आज कमिटीबद्दल लोक ॲप्रिशिएट करतात हे सगळं तुम्ही सभासद आहात म्हणून आज सगळं घडतंय. आणि तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद की तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या सगळ्या निर्णयात आमच्या सोबत उभं राहिलात, त्यासाठी तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. म्हणजे 7 जूनला पावसाची वाढ होती. गरमीने उच्चांक गाठला होता, म्हणजे 40 डिग्रीच्या वर 42, दिल्लीचं तर 48 होतं, रात्री संध्याकाळचं 48 होतं. आणि अशा वेळेला आपण पावसाची वाट बघत होतो. आणि पावसाची वाट बघत असताना मग शेतकरी खुश होतो, सर्वच खुश होतात. तसं आमच्या सर्वोदय नगरमधील सर्व जनता देखील आजच्या दिवसाची वाट बघत होती. कुठलीही गोष्ट करायला आपण गेल्यानंतर अनेक समस्येला समोर जायला आणि त्याच्यावरनं मात करायची असते. जिद्द ही त्याच्यामध्ये आणखीन एक मोठी गोष्ट आहे की जिद्द असेल तिथे अचिव्हमेंट मिळू शकतं. आणि त्या पद्धतीने सर्वजणांची सुरुवात, नंतर झालेला विलंब आणि आता होणारी पुन्हा सुरुवात ही नवीन चेतना देणारी. आता सकाळी मी 12 वाजताची वेळ PNPच्या लोकांना दिली होती. काल रात्रीपासून ते माझ्या इथे बसले होते. मध्ये अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं आणि बाकीचे लोक, त्याच्यामुळे मला विलंब झाला. मी यांना आताच सांगितलं की मी रोज मला जेवायला 4 वाजता दुपारची. आणि त्यामुळे इथं मी वेळ गेला होता 10चा, परंतु 10ला पोहोचू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. या इतकी जी सुरुवात आहे पहिल्याच्या कमिटीने त्यांच्या परीने जे काही चांगलं केलं होतं
त्यानंतर दुसरी कमिटी आली, त्यांनी चांगलं करण्याचा प्रयत्न केला, परंतु अखेरीला विलंबानंतर देखील चांगलं घडतंय, ही सर्वात महत्वाची गोष्ट. आणि त्यामुळे आपण सर्वांनी चांगलंच घ्यावं, वाईट असेल तर त्याग करावं. आयुष्य खूप छोटं असतं आणि या छोट्या आयुष्यामध्ये नुसतं भांडत बसून हे कधीच जमणार नाही आणि त्यामध्येच निघून जातं आयुष्य. त्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत तडजोड, व्यावहारिकपणा आणि लोकांना आपण काय चांगलं करू शकतो ही गोष्ट आली तर आपण सर्व काही चांगल्या तऱ्हेने करू शकतो. मी कालपासून माझ्या 3 दिवस यांच्या मागे लागले होते आणि माझं जे म्हणणं होतं ते जोपर्यंत मान्य करत नव्हतं, त्यामुळे मी थोडंसं यायला देखील नाखुश होतो. मोठा कार्यक्रम त्यांनी घेतला होता, पण नंतर तो छोटा केला. साहेब तुम्ही यायला पाहिजे. मी म्हटलं माझं जे म्हणणं, तिथल्या लोकांसाठी असलेलं म्हणणं, हे जर तुम्ही मान्य कराल, याच्या अगोदर देखील 20-22 लोकांचा जो प्रश्न होता तो देखील सुटत होता, हळूहळू तो देखील सुटला गेला. मी पॉझिटिव्ह याच्यातनं जातो. या इथं देखील मी सर्व स्लमच्या लोकांना नेहमी सांगितलं 12,000 18,000 जे काय भाडं असेल ते तुम्ही 20 करा. आणि त्या पद्धतीने जेवढे माझ्याकडे 131 स्लमचे प्रोजेक्ट चालू आहे म्हणजे माझ्या लोकसभेत, त्या सर्वांना मी सांगून टाकलेलं आहे. स्लम मधला कुठलाही प्रोजेक्ट असेल, म्हणजे सेजल असेल, आणखी तुमचा इथं चांदीवाला असेल, आणखी कोणी असेल, पार्क असेल, सर्वांना सांगून टाकलंय की मार्केटमध्ये राहायला रूम मिळत नाही, ट्रान्झिश मिळत नाही आणि अशा वेळेला लोक चढ्या भावाने पैसे मागतायत. जर बिल्डरने ते दिले नाही तर भरणार कोण, हा प्रश्न त्या ठिकाणी येतोय. आणि त्यामुळे मी ते कॅट लावून घेतले की 20,000 ते दिलं पाहिजे. PMPच्या बाबतीमध्ये देखील त्यांना 20,000 दिलेलं आहे. इथे देखील माननीय उपमुख्यमंत्र्यांशी माझी बोलणी चालू आहे की ते देखील वाढलं पाहिजे. इथे देखील 171 लोकांचा प्रश्न आहे की जे आतमध्ये गेलेले आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन तुम्ही तात्काळ त्यांची स्टॅम्प ड्युटी भरून त्यांचं रजिस्ट्रेशन करून द्या, ही माझी पहिली मागणी. म्हणजे एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. दुसरं जे आहे PAAA, या बाबतीमध्ये त्यांच्याबरोबर बोलणं झालं, माझ्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांबरोबर बोलणं झालंय. त्यांचं देखील ॲग्रीमेंट करायचंय. हे ॲग्रीमेंट सुटसुटीत असावं, व्यवस्थित असावं, मराठीत असावं, इंग्लिशमध्ये असावं, हे देखील झालेलं आहे. परंतु या AAA मध्ये ज्या वेळेला तुम्ही त्यांना जे काही देणार आहात ते तुमचं मेन्शन असावं, तो प्लान मेन्शन असावा. या तुम्ही सर्व जे आता मी आज PNPच्या बाबतीमध्ये केलं, PAAच्या बाबतीमध्ये हीच गोष्ट तुम्हाला देखील करण्यासाठी त्यांना सांगितलंय आणि त्याला देखील त्यांनी होकार दिलाय. ही देखील पॉझिटिव्ह गोष्ट. आता राहिला त्यांनी ज्याच्यावरती माझे हे झालं होतं की तुम्हाला त्यांनी काहीतरी 22,000 भाडं वगैरे केलं होतं. किती केलं होतं? 22,000. तर म्हटलं 22,000 मध्ये नाही रूम भेटत. आणि सर्वोदयमध्ये माझी लोक जी होती ती 180च्या घरात आली होती. परंतु त्यांनी जी काय वाढवून केलं, बिनदर्शक असल्यापासून 92 पासून एकाची 2 घरं गेली, दोनाची डबल गेली आणि त्यांना तो भाडा मिळत होता. ते त्यांचा उदरनिर्वाह चालत होते. आणि मी कधीही म्हटलं नाही की कोणी 2 पैसे कमवले किंवा कोणाला 2 पैसे मिळाले म्हणून आपण तिथे जावं. आणि त्यामुळे मी कधीच कोणाच्या ह्याच्यामध्ये गेलो नाही. जे करतायत करून ते, त्यांना त्यांचं घर चालवायचंय, वाढता संसार असतो आणि त्या दृष्टीने मी कधी त्यांच्याकडे पाहिलं नाही. त्यामुळे आता त्यांना जर घर बाहेर घ्यायचं असेल तर त्यांना करावं लागेल. आणि मी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्हाला कमीत कमी 30,000 रुपये भाडं दिलं पाहिजे. आणि त्यांनी ते ॲग्री केलंय. मला बोललं तुम्हाला तिथे यायला लागेल. मी म्हटलं येईल, पण ह्या तुम्ही गोष्टी तयार करणार आहात का हे त्यांनी आता इथे सांगायचंय. नाही तर मी गेल्यानंतर सांगते महिने कुठे बोलायला. आणि हे सर्वांच्या फायद्याची गोष्ट आहे. ठीक आहे, मी इथे राहायला येणार नाही आहे, परंतु तुम्ही आता जे जाणार आहात, तुम्ही बाहेर घेऊन तुम्ही सर्व लोक जाणार आहात, त्यावेळेला त्या लोकांना खरं म्हणजे इथलं भाडं वाढलं ना तर बाकीची लोक पण भाडं वाढवत आहेत. ती लोक देखील भाडं वाढवत आहेत. आणि त्यामुळे माझी विनंती आहे त्यांना की मी ते आलेलो आहे, तुमच्या सांगण्याला मान दिलेला आहे, आमच्या लोकांसाठी मी आलेलो आहे. तर तुम्ही या सर्व गोष्टी करा, जे काम कराल चांगलं करा, व्यवस्थित करा. लोकांना तुम्ही नेहमी आता पुण्याला नेऊन दाखवता मी प्रॉपर्टी गेली. पुढच्या वेळेला असं व्हायला पाहिजे ना की सर्वोदयनगरची प्रॉपर्टी बघायला लोक आली पाहिजे. अशा पद्धतीने तिथलं बांधकाम क्वालिटी सर्व काही द्या. आणि हे तुम्ही लोक देऊ शकता, डेव्हलपर लोक देऊ शकता. एखाद्या घराच्या मध्ये आनंद घ्यायचा असेल किंवा आनंद द्यायचा असेल
तर चांगल्या गोष्टी दिल्यानंतर त्यांना जो आनंद होतो ना तो तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो. आणि माणसाला काय लागतं? आशीर्वादच लागतं, समाधान लागतं, आशीर्वाद लागतं, ह्याला सुख म्हणतात. आणि ते सुख देण्याचा आपण कार्यक्रम करा. मी आजच्या तुमच्या सर्व प्रोजेक्टला खूप खूप शुभेच्छा देतो. लवकरात लवकर चांगलं हे निर्माण करा, लोकांना घरं द्या, लोकांचं स्वप्नही करा. अनेक लोक वाट बघून आपल्या ह्याच्यामध्ये गेलेली आहेत, पण त्यांची कुटुंबीय आहेत, त्या सर्वांना पण नक्की जायचं आहे. मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि मला इथे बोलून जे काही इथे केलं त्याबद्दल धन्यवाद. फक्त तुम्हाला ते हो की नाही हे सांगायचं. एक सरांचा आशीर्वाद आहे म्हणून आपण हे प्रोजेक्ट करतोय. सरांचं सपोर्ट असावं आणि सरांनी जे कमिटमेंट दिलंय आपण सगळ्यांचं नेट रेंट 5,000 वाढवतोय आणि ते इफेक्टिव्ह 1 जुलैपासून झालंय. म्हणजे 22 नाही 30. हां, 25,000 आम्ही 25,000 दिले. सो 25 तर 30 झाले. सो विथ सर्च परमिशन एंड रिपीटिंग ये सर का बड़प्पन है आप लोगों के लिए. सर ने ये किया है और मंत्रा ने इन द स्पिरिट ऑफ कोऑपरेटिंग विद एवरीवन हम लोग ने सर के गाइडेंस में ये अग्री किया है. सो दिस इज अ कमिटमेंट. मी सगळ्या संपूर्ण सोसायटी सभासदांना तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करेन. कारण तुम्ही देखील या प्रवासात बघताय किती अडचणी आलेल्या आहेत. आज कितीतरी म्हणजे माझ्या वडिलांना गमावलं, तो जो दुःख आहे तो मलाच माहिती. आणि त्यांचं स्वप्न होतं या घरात जाण्यासाठी. आणि आज जरी ते घर मिळालं तरी ते मला अपूर्व वाटत नाही, ते माझ्या वडील बघू शकले. तर आज ह्या प्रवासात आज हा जो एक चांगला आनंदाचा दिवस आहे त्यापेक्षा तुम्ही आज ज्या पद्धतीने भूमिका केली आहे त्यासाठी मी संपूर्ण सदासदांना तुमचं मनापासून धन्यवाद करतो. थँक्यू व्हेरी मच.